छान असे 2 टोस्ट सॉरी ब्रेड आणि त्यासोबत 1 कप असं चहा घेतला आणि अशी माझी चहाची सुरुवात झालेली आहे. तर या सगळेजण चहा प्यायला. उठायचं लवकर आणि चालू असतं वाजता 10 ते कसं कळत नाही. मग काय आवडून जायचं आपलं काम तर आम्ही रुटीन मला पाहिजे काय पाहिजे करूच करणार अजून वेळ आहे. खाऊ सिट डाऊन. हा खाऊ खायचंय. सिट डाऊन. सिट डाऊन. गुड बॉय. मंकी कुठे आहे? मंकी मंकी कुठे आहे? बघू कुठे आहे? इथं मंकी आहे. आदू कुठे आहे? आदू आदू इथं कुठं? आणि आदूची मम्मा? आजी कुठे आहे? आजी आणि अंकल तिथं. तुम्ही आई कुठे आहे? काय करते आई? चप्पा कळते. काय कळते? आदूला हा कुठे झालंय? कशी करते ते चिवताई मम्मा? चिमू चिमू कुठे आहे? चिमू मम्मा बोलतो. हाय म्हण. हाय. कसं खोलते नाटक. आमचा कॅमेरा असं लुडू बुडतो सारखा. बाय कर. बाय बाय कर. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस.
टुडे माय ब्रेकफास्ट इज मेथीची भाजी, एक चपाती आणि अर्धा कप चहा. आणि अशा प्रकारे मी तर ब्रेकफास्ट करणार आहे. आणि कोणाला ब्रेकफास्ट करत असतं मी माझ्याकडे या ब्रेकफास्ट करेल. तर स्टे ट्यून्ड. आणि कोणाला ब्रेकफास्ट करायचं आहे तर माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायला येऊ शकताय. आधीचं आणि बाकीचं बाहेर दंगा चालू आहे, त्यामुळे दंग्यात बसण्यापेक्षा मी इथे येऊन बसले किचनमध्ये. डिस्टर्ब नाही चाहिए भाई मेरे को ब्रेकफास्ट करते समय. कळतं आहे क्या? मी काय म्हणणार, तुझ्या घरात जेव्हा बघेल तेव्हा दंगा चालू असतो दंगा. वरचा सिलिंग फॅन चालू आहे, किचनमधला एक्झॉशन फॅन चालू आहे, काय 2 मोबाईल चालू आहे, कार्टून पण लागलं कारण अजूनही माही डान्स करतात, त्यामुळे यूट्यूबवरती लावतो. जरा तर मारले थोबाड्यावर पाणी, मग जरा मला तो पुसून घालून. आणि आत्ता मी जरा थोबड्याला माझ्या रंगरंगोटी करणार आहे. तर तुम्हाला पण माझ्यासोबत ती रंगरंगोटी बघायची आहे, कळलं? तर असंच थांबा, कुठं जाऊ नका. रोहित जी काय काय तर आता मी लावणार आहे फॉक्सटेलचं सनस्क्रीन, जे की असं पचा 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 थापणार आहे तोंडावर. मॉइश्चरायझर कसं चपचपीत लावायला पाहिजे, त्याच्यामुळे कसं आपल्या स्किनला काही डॅमेज नाही होत. सनस्क्रीन मी तर ज्यांना सांगेन ज्याने कोण सनस्क्रीन वापरत नसेल आणि पटकन सनस्क्रीन वापरायला चालू करा. सनस्क्रीन खूप चांगलं असतं आपल्या स्किनसाठी, तुम्हाला माहिती नसेल तो, कारण की सनस्क्रीनचे इतके फायदे आहेत ना. तर मला असं पण की ते म्हणजे इथं कसं दिसतं का तुम्हाला बघा, डार्क कसं स्पॉट दिसतो. ॲक्च्युली फार डार्क होता, आता लाईट झालं. वयोमानानुसार ते असं होतं आहे ना. तर वय झालं आहे आपलं, आता वय किती हे विचारू नका. वय झालं म्हटलं की झालं. आता किती झालं आहे, किती वय आहे तुझं, किती जन्मतारीख आहे, असले काही 5 क्वेश्चन कोणी विचारायचं नाही. तुम्हाला माहिती आहे की वय नाही विचारायचं लेडीज लोकांना, हो ना. तर असे लावून झाले. त्याच्यानंतर मी अशी छान अशी बघू शकता, अशी मला नाटकी करायला आवडतात, तर माझी नाटकी सहन करून घ्या, कळलं. आता त्याच्यानंतर लावायची हे हुडाची कॉम्पॅक्ट पावडर, म्हणजे की ॲलोवेरा फ्लेवरमध्ये 2 in 1 कॉम्पॅक्ट पावडर असं काहीतरी लिहिलेलं आहे. आपल्याला काही अशी घेणं देणं नाही आहे, आपल्याला फक्त मेकअप करायचं. ब्रँड दिसला, आपल्या स्किनला सूट झालं असं वाटलं की आपण ते लगेच घ्यायचं आहे.
फेसवरती सगळ्या स्किनवरती एक थर दाबून द्यायचा. थर बोले तो थर. हे आता काही जण विचारतात बाबा, काही नसतं ना त्यांना मराठी लँग्वेजमध्ये माहिती नसतं, इंग्लिश पाहिजे असतं. तर इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर त्याच्यावरती आपण थर म्हणजेच की लेअर देऊ शकतो. आता इथे म्हणजे बारीक लव्स वाढलेले आहेत कारण की मी अप्पर लिप्स केले नाही आहेत. बिकॉज आय हॅव नो टाईम गाईज. खूप बिझी शेड्यूल झाले माझं आजकाल. न्यू मम्मा, त्याच्यामध्ये आता वर्किंग वुमन प्लस हाऊसवाईफसुद्धा मी आहेच, नाही असं नाही. बघा ना किती तीन रोल मी हँडल करते. 3 कुठं 4. हाऊसवाईफ, न्यू मम्मा, वर्किंग वुमन आणि ॲज अ वाईफ. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि तो पाहिजेच. आपण इतकं करतो म्हटलं आपण आपलं कौतुक नाही करणार, तो कोण आपलं कौतुक करणार? बरोबर आहे की नाही? कौतुक करायला पाहिजे सगळ्यांनी आपलं. कोण करो कर नको, आपण आपलं कौतुक करत राहायचं असं माझं तर म्हणणं आहे. माझ्या नवऱ्याचं माझं कौतुक करतच नाही. आणि नवऱ्याला वेळच नसतं कौतुक करायला, करणार कधी? त्यापेक्षा मग आपणच आपलं कौतुक करायचं. कोण करेल याची अपेक्षा नाहीच करायची. कळलं? तर हा जो आहे हा झुडिओचा आहे लायनर, जो की मी यूज करणार आहे. एकदम बारीक असं. डिस्टर्ब करू नका, नाहीतर त्याचं काहीतरी लायनरचा लायनर तयार होईल. सो लायनरचा लायनर तयार झालाय का? नो. नाजूक म्हणता म्हणता हे असं जरा दाटच झाले, पण असू दे, चालूया. दाट तर दाट, सगळेच नाजूक लावलं तर दाट कोण लावणार नाही का? सगळेच जर नाजूक लावायचं म्हटली तर दाट कुणीतरी लावायला पाहिजे. बरोबर आहे की? त्यासोबत मी ही लावणार आहे झुडिओची लिपस्टिक आणि त्याच्यासोबत लावणार आहे ही हुडा ब्युटीची लिपस्टिकच आहे. ते लिप लायनर टाईप मी यूज करणार आहे. तसं कसं कडनं बॉर्डर करायची हो, बॉर्डर केली की जरा बरं वाटते. सो लिपला आपला शेप येतो. म्हणजे नॅचरलीच लिप्स मोठे आहेत, कोणाला वाटत असं सर्जरी केली नाही. सर्जरी करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे नॅचरल जसं आहे तसं आम्ही चालवतो. हा 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 हो 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 हो, काय शेप येतोय छान छान. लांबूनच लांबूनच. आता जरा केसांची स्टाईल काहीतरी करूया. केस माझं काय झालं डेंजरच नाही, काय कळेनाच केसांचं काय झालं. ठीक आहे, कसं तर आपण करून जायचं आपलं, राबायला, कष्ट करायला नाही का? मी आता कष्ट करते भरपूर सध्या तरी.
माझे प्रयत्न तर अतोनात चालू आहेत आणि अशा प्रकारे माझे प्रयत्न भरपूर चालू असतात. म्हणजे जे लोक खरंच माझं स्ट्रगल बघतात ना त्यांना ते माहिती. आणि जे लोक स्ट्रगल बघत नाही आहेत जस्ट कमेंट करतो ठीक है हिला काही काम है फक्त रील्स बनवते. भाई मेरे को क्या मालूम है मैं कितना कष्ट करती हूँ, कितना काम करती हूँ, राब 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 राबती हूँ. यू डोंट नो व्हाट आई एम डूइंग इन होम अँड आउटसाइड. या सो बेसिकली मी रेडी झालेले आहे. टिकली फक्त लावायची आहे. तुम्ही आता म्हणाल अरे तू एवढी आवडलीस तू मॅरिड आहेस मग तू टिकली लावणार नाही आहेस का. तर गाईज मी टिकलीसुद्धा लावणार आहे आणि टिकली मी घेत आहे पण टिकलीच्या ऐवजी टिकलेच येत आहेत. सो इथे मी माझी नाजूकशी साजूकशी अशी टिकली लावणार आहे आणि आता ही नाजूकशी साजूकशी टिकली माझ्या कपाळावर अशी चिटकलेली आहे. नाजूकशी साजूकशी टिकली चिपकलेली आहे. आता त्याच्यासोबतच मी इयरिंग्स घालणार आहे जे की एकदम असे साधे छोटेसे सिंपलसे असे पर्ल मी यूज करणार आहे. हे आहेत ते ऑलरेडी मी काढणार आहे कारण हे मी काल यूज केले होते त्याच्यामुळे मी आज हे व्हाईट पर्ल यूज करणार आहे. मला तेवढंच नाजूकसंच बरं वाटतं. झगामगा मला काही नको डेली वेअरला. पहिला मी भरपूर असे मोठमोठे कानातले वापरायचे एवढे मोठे मोठे असे डुमडुम डुमडुम डुलतात ना तसे. पण आता मी तसं वापरत नाही. आता मी सगळं साधं सिंपल निवांत चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ते नाही यूज करणार. आता तुमच्याशी बोलून तुमच्याशी शेअर करून आता मला भरपूर तहान लागली आहे. सो थांबा जरा मी जरा पाणी पिते. सो गाईज चला तर तुम्हाला माझी मेडिकलची व्हिजिट दाखवते. चलो कुठे आहे हे बघ तिथं आहे. ए गाणं त्याची तो इथे या. बाय आदू बस बस. पेट्रोल वगैरे टाकून झालंय. आता पुढं आले मी जरा हायवेला आणि छान असं तुम्हाला मी रूट दाखवते कसा आहे तो. इतकं ट्रॅफिक आहे ना या मिरज आणि सांगली रोडला सांगायचं कामच नाही. आता तुम्ही म्हणणार ट्रॅफिक आहे म्हणालीस आणि कुठं काय करते नाही का. जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा भरपूर ट्रॅफिक होतं आणि आता अजिबातच ट्रॅफिक नाही. सगळ्या गाड्या पुढं गेल्या. मी व्हिडिओच्या नादात हळूहळू गाडी चालवत आहे. चलो हाय प्रतीक्षा. नमस्ते मावशी. आमची मावशी आज लवकर आल्या. मॅडम आली की मावशी म्हणा हॅलो सगळ्यांना. सगळ्यांना येस. आमची मावशी बघताय तुम्ही किती अशी एकदम फ्रेश आहे आज सकाळ सकाळी. आणि आमच्या प्रतीक्षाचा कधी नव्हे तो अभ्यास चालू आहे. तिची एक्झाम आहे म्हणे त्यामुळे तिचा अभ्यास चालू आहे. आवाजच नाही. हे बघ श्री समर्थ जनरिक मेडिसिन स्टोअर सांगली पोस्ट हेल्ड फार्मसी ना. फार्मसी काय फार्मासिस्ट
ते एकच झालं ते. हे सांग कधी जॉईन झालेली? आता हे जॉईनिंग एक्सपिरियन्स द्यायला लागणार का त्यांना? तेवढं होताना लेटर होतं की बघतो किती. पण कधी इथं जॉईन झाली? 17ला. 2017. 2017 किती? फेब्रुवारी 17. तर मेडिकलमधून बाहेर पडले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे व्हिडिओ करायचं राहून गेलं. व्लॉग आपला तर चालूच आहे, अजून व्लॉग एंड नाही झालेला. मग माझ्या लक्षात आलं व्हिडिओ करायचं आहे. मग म्हटलं चला व्हिडिओ करा. मेडिकलचं थोडंसं पुढं आले, विश्रामबाग हायवेला, म्हणजे आपलं 100 फुटी हायवेलाच आहे. आणि आता मी चालले घरी. सगळेजण आपल्या ड्युटी सगळ्यांची सुटलेली आणि सगळेजण आपापल्या घरी जायला निघालेत. कोण कॉलेज स्टुडंट आहेत ते आपापल्या कॉलेजवरून घरी चालले आहेत, कोण क्लासवरून घरी चालले आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. तर हा असा व्ह्यू आहे, अजिबात गर्दी नाही आहे. गणपती मंदिराच्या मी पुढं आले थोडंसं. हे आत्ता जस्ट मी घरी आले, वाजलेत 6. तर असा आमचा छान असा डे गेला. आदू गेल्या बाहेर, तो अजून आला नाही आहे. तो आल्यानंतर त्याची लुडबुड मम्मा मम्मा मम्मा, आदू आदू आदू, असं त्याचं. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागला, चंद्र झोप. डाळ कशाला घातली? कुठली डाळ नाही, ते खिचडी केली आधीला. हां, काय करपलं? बंद केलं मी म्हणतात. भात शिजल्यावर करायचं व्यवस्थित आपल्या रोजच्यासारखं. आमचा इथे व्हिडिओ चालू असताना आमच्या आत्ता आलेल्यात मध्येच, आणि त्यांनी विचारलेलं आहे मला की आता ॲक्च्युली मी ना आधूसाठी खिचडी घातलेली, पालक खिचडी. म्हणजे त्याच्यामध्ये पालक ॲड केली आणि आपल्या ज्या तुम्हाला कुठल्या डाळी पाहिजे असेल तर डाळी घालायच्या. त्याच्यामध्ये 2 डाळी आणि त्याचं बासमती तांदूळ जे आहे ते घातले. आणि त्यासाठी छान अशी खिचडी मी संध्याकाळसाठी गेलेली. आणि आदू तर झोपला आहे. सकाळपासून आदू आज झोपला नाही आहे, त्यामुळे तो आत्ता झोपला आहे. आत्ता आले मी घरी, छान अशी फ्रेश झाले. आदू गेला होता खेळायला, तो मम्मी आल्यानंतर आला घरी. आणि त्याच्यानंतर ना मग मी फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला, चहासोबत थोडंफार स्नॅक्स. आणि त्याच्यानंतर मग आदू आल्यानंतर त्याला जरा खाऊ घातलं. त्यासाठी संध्याकाळचा स्नॅक होता, तो संध्याकाळचा स्नॅक्स त्याला घातलेला आहे. त्याच्यानंतर तो खेळला भरपूर. खेळून झाल्यानंतर मग त्याला जरा फ्रेश केलं, छान अशी आंघोळ घातलेली आहे आणि त्याला असं थोपटून झोपवलेलं आहे. ॲक्च्युली आता मी त्याला फिडिंग करत झोपवत नाही. आता मी त्याला शक्यतो करून अंगाई गीत गाऊनच झोपवते. अदरवाईज असं अंगावर घेते आणि थोपटून असे झोपवते, जेणेकरून तो छान झोपतो, छान झोप होते. आणि मुळात म्हणजे काय, समजा आम्ही एखाद्या वेळेस कुठे बाहेर वगैरे गेले असेल तर त्याला झोपायचं असेल तर नाही का, कारण कशी मी मेडिकलला जाते, त्यामुळं कसं होतं आहे झोपायचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता मी सवय लावली झोपटायची. तर मला बरेच जण विचारतात की अगं तू राहतो का तुझ्याशिवाय, सासूबाईंजवळ राहतो का, घरातले सांभाळणारे आहेत का? तर हो, तो आत्यांजवळ म्हणजे माझ्या सासूबाईंजवळ निवांत राहतो. त्याला एकदा व्यवस्थित पोटभर खाऊ पिऊ घातलं ना, त्याचं काहीही नसतं, तो निवांत राहतो. तर अशा तऱ्हेने माझा डे एंड झाला. आता मी घरी आले आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. जितकं होईल तितकं शेअर करा. नवीन कंटेंट्स बघण्यासाठी कंटिन्यू राहा, माझ्यासोबत राहा. माझ्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी जेवढं होईल तेवढं डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं होतं, कामाचं शेड्यूल प्लस घरातलं प्लस बेबीचं बघायचं, या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं इकडं तिकडं असं होतं आहे. पण ठीक आहे, चालायचं ना, तेवढं नाही होणार तर की कुणाचं होणार, असा पण विषय आहे. तर चलो बाय आणि बाय बाय.